दिनांक 5 नोव्हेंबर मला तोडकर साहेबांचा फोन आला. त्यानंतर मला असं वाटलं की मी आर्थिक व्यवहारापोटी मी चौकीला अर्ज दिला होता. त्या संदर्भात मला बोलवून घेतलं होतं. पण मी चौकीला गेलो असता त्यानंतर मला साहेबांनी पी-आय साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यास सांगितलं. त्यानंतर मग मी पी-आय साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. साहेबांना म्हटलं, "आत येऊ का?" मी आत गेल्यानंतर साहेबांनी मला डायरेक्ट माझ्यावर मारण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मारताना सागर पवार साहेब त्यांच्यासोबत होते. तर त्यांनी सांगितलं की इथं कॅमेरे आहेत. पी-आय सचिन वांगडे साहेबांनी मला मारहाण तिथं केली. त्यानंतर पी-आय साहेबांनी सचिन वांगडे साहेबांनी सागर पवार साहेबांना सांगितलं की इथं कॅमेरे आहेत. पण शेजारच्या केबिनमध्ये नेऊ तिथं कॅमेरे नाही. मग तिथं नेऊन मला बेदम मारहाण केली, अमानुष मारहाण केली. त्यानंतर मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर मला तिथं बसण्यास सांगितलं. तिथं बसून राहा. तुला दाखवतो काय करतो काय नाही शिवीगाळ केली मला. त्याच्यानंतर मग मला सागर पवार साहेबांनी कॅबिनमध्ये बोलावलं त्यांच्या. तर मला म्हणायला लागले, "तुला कसं अडकवायचं, काय करायचं ते आमच्या हातात आहे. हे होऊ दे म्हणले 2-4 महिने. तुला कसं अडकवायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने अडकवतो." त्यानंतर तिथून खूप मी टेन्शनमध्ये होतो. खूप डिप्रेशनमध्ये होतो. मला सुचत नव्हतं. कारण की 1-1.5 महिना मी त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जात होतो. आणि त्यांनी अचानकपणे मला बोलवून मारहाण केल्यानंतर मग मला सुचत नव्हतं काय करावं, काय नाही. मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी अ, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मग मला घरच्यांनी मित्रांनी मला दवाखान्यात घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मला ॲडमिट केलं तिथं. ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साहेब लोकं येत होते. वारंवार येत होते. तर सागर पवार साहेब, तोडकर साहेब, तिथं चौधरी साहेब, बरेच साहेब लोकं तिथं येत होते मला भेटण्यासाठी. त्यानंतर सागर पवार साहेबांनी मला म्हटले की थोडं सहकार्य कर. मला तिथं जरा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मग तिथून मी पुढं त्यांना सांगितलं की जे माझ्यासोबत घडलेलं आहे मी त्यांना सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर संध्याकाळी मला जबाब घेण्यासाठी अ, आपले बामणे साहेब आणि तोडकर साहेब आले होते. त्यानंतर माझा जबाब घेतला. त्यावेळेस बामणे साहेबही म्हणत होते की थोडं सहकार्य असू दे साहेबांच्या विरोधात. त्यानंतर मग माझा जबाब घेतल्यानंतर मग मी घरी गेलो. त्यानंतर मला वारंवार कळत होतं की नाही का तुला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे, मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे वरिष्ठांना की मा मला ह्याच्यातून मिळण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. सचिन वांगडे साहेबांनी माझ्यावर अन्याय केला. त्यानंतर फक्त मला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये त्यांच्याकडून. कारण की ते मला त्रास द्यायच्या प्रयत्नात आहेत आणि ते मला वारंवार कळत आहे की ते मला त्रास देण्यात आज पुढं मागं ते देणार आहेत. त्यासाठी वरिष्ठांकडे माझी एवढीच मागणी आहे की यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा आणि माझ्या घरातही पूर्ण तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे आणि यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे आणि मला न्याय मिळायला पाहिजे एवढंच मला मागणी आहे साहेबांकडून.